मॉर्निंग. सो आजचा आमचा प्लॅन आहे की आम्ही लोक धुरंधर मूवी बघायला जातोय. सो ताई सगळे लोक आले ना, सो मी विचार केला की मॉर्निंग शो धुरंधर बघूया. आणि तो आता आम्ही त्याच्यासाठी सगळे रेडी झालोय आणि आता आम्ही मूवी बघायला जातोय. आता मी तिथलं पण रिव्ह्यू देईन कसं आहे धुरंधर. लेट्स सी यार, म्हणजे ऑरा जो अक्षय खन्नाचा आहे इट्स लाईक अनमॅच. सो ते बघायला मी आता सगळे चाललो आहे. सो मी आता रिव्ह्यू देते आणि पोचतो मी आता थिएटरमध्ये. टाईम झाला आहे, फक्त आता 10 मिनटं उरले. चलो बाय बाय. आम्ही आता निघालेलो आहोत मूवी बघायला आणि 10:30चा शो आहे आणि आता 10:20 झाले. सो लेट्स सी आम्ही पोचतोय की नाही. इट्स ओके मी काय. सो आता 10 मिनिटात मी पोचतोय की नाही हा मोठा टास्क आहे. लेट्स सी. बघूया. 9.2 रेटिंग आहे यार. सो लेट्स गो. Waiting. عندي خوش فصل يا لوني رقصة بيا جيب لي واحد كرك يلا بيا طق سيارة يا اخي تفوز عندي خوش فصل يا اخي تفوز Hours later. आम्ही मूवी बघून आलेलो आहोत घरी. थोडं रिलॅक्स केलं, रेस्ट केलं. मी म्हटलं तर रिव्ह्यू द्यायला पाहिजे. खूप छान मूवी आहे खरंच. इट्स अ मस्ट वॉच. टाईम ड्युरेशन ऐकून मला असं वाटलेलं 3.5 तास विल आय बी एबल टू टॉलरेट. पण खरंच खूप छान मूवी आहे जे तुम्ही घरी फील नाही घेऊ शकत. म्हणजे आय नो आफ्टर सर्टन मंथ्स ते OTTवर येणार, पण तुम्ही खरंच ते फील नाही घेऊ पाहणार जे तुम्ही थिएटरमध्ये घेणार. सो नक्की तुम्ही ना धुरंधर जाऊन थिएटरमध्ये बघा. इट्स अ मस्ट वॉच. आणि आपल्याला कळतं की यार व्हॉट काइंड ऑफ ऑपरेशन्स आर गोईंग ऑन. सो तुम्ही ते नक्की बघा आणि बिलकुल विसरू नका. आणि इट्स अ ग्रेट वर्क यार. सिरियसली धार इज लाईक टू गुड यार. व्हॉट अ डायरेक्शन, व्हॉट अ मूवी, व्हॉट अ कॉन्सेप्ट. अँड इट्स अ ट्रू स्टोरी. सो अजून प्राऊड फिलिंग येते. सो नक्की बघा. Keep it up. I see you. I salute you. मी जस्ट त्याचा विचारच करत होती की मी काय करू. सो आता पोळी भाजी तर पण रोजच करत असतो, तर आता मी विचार केला की काही वेगळं करू. आणि तर मग मी विचार केला की मी मसाले भात करते. सो त्याच्यासाठी आता मी थोडं प्रेप करते. मसाले भात कसं असं लाईट पण होतं, फुलफिलिंग पण होतं, तर त्याची आता मी प्रिपरेशन करते. ये दुख काय खत्म नहीं होता बे. मसाले भातसाठी मी ब्लेंड करून घेणार आहे. ह्याच्यात मी घातले गार्लिक, कोरिएंडर अँड ग्रीन चिलीज. आणि मग मी हे घेतले चॉप्ड अनियन्स. आणि मी ग्रीन पीस पुलाव टाईप्स करणार आहे. सो मी हे फ्रोझन मटर आहे आणि मी हे थोडं पाणीत सोक करून ठेवलं आहे ताकी ते थोडं फ्रीज आहे ना नॉर्मलाइज होत जाईल. आणि मी 2 वाटी राईस घेतला आहे आणि मी याला सोक करून घेतलं आहे. आणि मी हे आता मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार. आता मी तेलात फ्राय करते आहे चॉप्ड अनियन्स. ती मध्ये ब्लेंड करून घेतलेली पेस्ट ॲड करेन. आता मी पीजला जे सोक केलेलं तर ते मी त्याला ड्रेन करून घेतलं आहे. आणि आता हे पण ॲड करून घेऊया. मीठ ॲड करूया सो दॅट आपले जे हे मटर आहे ते मस्तपैकी शिजून जाय प्रॉपर. त्यासाठी आता आपण ह्याला झाकून घेऊया. आता हे मी उघडून घेतलं आहे आणि मस्त आपले मटर बघा शिजून घेतले. आता यामध्ये मी सोक्ड राईस घालून मी असं त्याला स्टर करून घेतलंय. आता ह्याच्यात आपण जेवढी वाटी तुम्ही तांदूळ घेतलंय तेवढी वाटी पाणी घालायचं. आता मी ह्याच्यात पाणी ॲड ऑन करून घेतलंय आणि हे आपण शिजवायला ठेवूया ॲटलिस्ट फॉर 15 मिनिट्स. आणि स्वतः पाणी जेव्हा इव्हॅपोरेट होऊन जाईल म्हणजे राईस इज डन. रेस्ट टू स्टीम. आता हे आपलं पुलाव रेडी आहे. A few moments later. मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की आमचे चिंटू पिंटू येणार आहे आणि त्यांच्यासाठी मी चीज केक आणि कस्टर्ड केलं आहे.
सो आता आमचं लंच टाइम झालंच आहे. सो आता मी त्यांना ते सरप्राईज आणि लेट्स सी त्यांचा काय व्ह्यू असतो, काय रिॲक्शन्स असतात ते मी रेकॉर्ड करून नक्कीच या ब्लॉगमध्ये टाकेन. सो स्टे ट्यून्ड. चीज चॉकलेट केक रेडी झालेला आहे, श्रेयाने केलाय. आता आस्था आणि आराध्य टेस्ट करणार आहे. बघ केवढी ये रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. सही आहे. ए इकडे हा आता पाडू नको. कसं आहे? काय पडते आराध्य जवळ घे. पडते नाही केलं ना त्यांनी लेअर. आहेत त्यांचं फेवरेट चिंटू. काय टीटू ना, टीटू बघत बसले बघा. Hours later. ट्रॅफिक बघा केवढं आहे. आम्ही मुलांना असं बाहेर फिरवायला आलोय. ह्याला मतलब जत्रा म्हणतात मराठीमध्ये. मुलांना आम्ही घेऊन आलोय. किती सुंदर आहे बघा. हे आमचे चिंटू पिंटू. ही आमची मंडळी ही आज चालली आहे सगळं फिरायला. ह्याच्यात मजा करायला सगळं चालली आहे जायंट व्हील मध्ये. आराध्य हाय. 12 साल का हो जाएगा. का कसं वाटलं रे? कसं वाटलं असता? कसं वाटलं? आता ही जी नेक्स्ट राईड आहे ती आहे ब्रेक डान्स. आणि मला ब्रेक डान्स राईडवर बसणं फार आवडतं. सो मी आस्था एकत्र बसलेलो आणि इट इज गोइंग टू बी फन नाव यार. चक्कर आता रिॲक्शन बघूया श्रेया आणि मुलांची. हे हळूया हळूया हळूया. कसं वाटतं? मुझे चक्कर आने लग गया अब. आस्था चक्कर आली काय? हा?
आता यात अजिंक्य गेम खेळतोय. बॉल मारून ग्लासेस सगळे पाडायचे. देन यू विल गेट अ गिफ्ट. सो लेट्स सी इज इट हॅपनिंग. ओ यार, मस्त. आता आम्ही मज्जा आली. खूपच मजा आली. आणि याला गावचा फील आला. ब्रेक डान्स मध्ये बसलेली. इट वॉज क्रेझी चक्कर आला यार. ना, ताप आला हिला. असं मी एक क्षणासाठी असं वाटलं की मी बाहेर पडते किंवा आस्था बाहेर पडते असं मला वाटलं. पण मजा आली. मजा आली. गावचा फील पुण्यामध्ये लॉर्ड मस्ट विजिट. औंधला. आम्ही मस्त फिरलो, एन्जॉय केलं आणि आता आलो आहे घरी. आता मस्तपैकी रिलॅक्स करणार. फारच मजा आला मेळ्यामध्ये आणि नक्कीच मुलांना घेऊन जायला पाहिजे मेळ्यामध्ये. इट्स अ डिफरंट काइंड ऑफ फन. सो नक्की तुम्ही लोक पण जा, फार मजा येणार. आणि औंधला आहे, बानेर औंध लिंक रोडवर आहे. सो नक्की मुलांना घेऊन जा आणि फुल ऑन एन्जॉय करा. ओके, सो मी व्लॉग इथेच एंड करते बिकॉज फार दमलो आहे. सो मी व्लॉग एंड करताना जे की मी एक टिप देते ते आज फक्त एक छोटीशी टिप राहील. ती ही राहील की तुम्ही अगर तुमच्या लाईफमध्ये काही करायचा विचार करताय ना, सो त्याला आजपासून सुरू करा. कारण एक हिंदीमध्ये एक कहावत आहे, त्याला म्हणतात जब जागो तब सवेरा. सो इफ यू फील दॅट की तुम्हाला हे आज सुरू करायचं आहे, विचारात वेळ नका घालू. आजच्या आज ते सुरू करा आणि नक्की त्याला कंटिन्यू करा. सो नक्की तुम्हाला रिझल्ट्स मिळणार. थोडा वेळ लागू शकतो, हर प्रोसेसला वेळ लागतो. सो त्याला पण वेळ लागू शकतो, पण पेशन्स लूज नका करू. पण आजपासून सुरू करा. सो तुम्ही आज सुरू करा, तेव्हा जाऊन तुम्हाला ते लवकर अचीव होणार. सो दिस विल ऑल बी माय टिप फॉर टुडे. आणि मी हे व्लॉग इथेच एंड करते. आणि माझ्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर भरपूर सारं प्रेम द्या. आणि येस, चलो विल टेक लीव नाव. चलो बाय बाय.